नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन 5चा आज होणार तो ग्रँड फिनाले आणि त्या ग्रँड फिनालेमध्ये असणारे टॉप 6 कंटेस्टंट. त्या टॉप 6 कंटेस्टंटमध्ये नक्की लेटेस्ट म्हणजे फायनल वोटिंग ट्रेंड तुम्हाला सांगून टाकतो की फायनल वोटिंग ट्रेंड काय आहे, की 6 नंबरला कोण आहे, 5 नंबरला कोण आहे आणि टॉप 2 मध्ये कोण असणार आहे ते सगळं तुम्हाला सांगणार आहे. पण बिग बॉस खरंच या वोटिंगनुसारच विनर ठरवणार आहे का ते पण तुम्हाला पुढं सांगणार आहे. पण त्याच्यापूर्वी जर का तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा. आपण असेच सगळे मराठी कंटेंट रिलेटेड आपण व्हिडिओ बनवत असतो. तुम्ही असंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येतच असतील. तर मित्रांनो 6 नंबरला आहे ती म्हणजे जान्हवी किल्लेकर. जान्हवी किल्लेकर हिचा गेम पहिल्यापासून ते आता शेवटच्या दिवसापर्यंत एकदम पलटलेला आहे. म्हणजे आपण बघू की पहिल्या दिवशी ती म्हणजे होती विलन आणि आता ती झालेली आहे एकदमच ती हिरोईन झालेली आहे, टास्क मास्टर झालेली आहे, टास्क क्वीन झालेली. तर हे कसं झालं तर ते बिग बॉसमुळेच झालेलं आहे. आणि की तिला बाहेर जो मिळाला तो रोष होता, जे संताप होता लोकांचा, त्याच्यामुळे तिला बिग बॉसच्या घराच्या आतमध्येच ठेवलं होतं आणि बिग बॉसनेच तिची इमेज सुधारवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो ती आहे 6 नंबरला. 6 नंबरला जान्हवी किल्लेकर. त्याच्यानंतर 5 नंबरला आहे ती म्हणजे निकिता तांबोली. असं जान्हवी किल्लेकरला ओढून आणलेलं आहे बिग बॉसनी 6 नंबरपर्यंत, कारण की तिच्यापेक्षा जास्त वोट हे पॅडी कांबळेला होते, हे वर्षाताईंना होते आणि बरेचशा इतर कंटेस्टंटला देखील होते. पण वर्षाताईंना ते बाहेर काढलं, पॅडीदादांना त्यांनी बाहेर काढलं आणि ठेवले ते निकिता तांबोली आणि जान्हवी किल्लेकर. म्हणजे ह्या दोघींना बिग बॉसनी ह्यांना ओढून आणलेलं आहे, वोटिंगच्या हिशोबाने नाही. तर 4 नंबरला आहे ती म्हणजे अंकिता वालावलकर. अंकिता वालावलकर म्हणजे बिग बॉसने तिला नाव दिलं महाराष्ट्रन हार्टेड गर्ल आणि कोकण हार्टेड गर्ल तिथं आहेच आहे, तिचं चॅनल आहे. तर मित्रांनो ती 4 नंबरला ह्याच्यामुळं आहे कारण की तिचं जे अभिजितमुळं आणि ते बरेचसे तिचं जे मागून बोलणं आहे आणि अजूनही म्हणजे 2 दिवस किंवा 1 दिवस चालू असताना पण म्हणजे राहिलेले असताना पण ती वारंवार अभिजितला बोलते की आमच्यासाठी तू स्टँड घेतला पाहिजे, तो निकीशी भांडला पाहिजे. का भांडला पाहिजे, कशासाठी भांडला पाहिजे, कारण की 2 दिवस राहिलेले आहेत, तू बाबा खेळ ना, गोळीमेळीने राहा. म्हणजे अभिजित तर एवढा देखील बोलला की निखिल दामले आणि जेव्हा योगिता आपण आजच्या एपिसोडमध्ये म्हणजे कालच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की ते जेव्हा गेले होते तर ते म्हणले बाबा तुमचं सॉर्ट आउट करून टाका, एक गुड नोटवरती तुम्ही एंडिंग करून टाका तुमचं. तर तो म्हणून की बाबा आता सॉर्ट आउट होणं शक्य नाही, कारण की ही अतिशय उच्च पातळीला जाऊन मला बोललेली आहे, तर आता काही शक्य नाही. तर ते आहे 4 नंबरला. 3 नंबरला म्हणजे आपले DP दादा, कोल्हापूरचा रांगडा गडी DP दादा. तो पहिल्यापासूनच म्हणजे तो बिग बॉसच्या घराच्या आतमध्ये गेल्या सगळ्यांनीच त्याचं बोलले होते की बाबा हा 100% टॉप 5 पर्यंत जाणार आहे, कारण त्याचा गेम, त्याचं एंटरटेनमेंट करण्याची कॅपेबिलिटी आणि सगळंच ओव्हरऑल बघता आणि त्याचं फॅन फॉलोईंग ते सगळंच बघता की तो 100% टॉप 5 पर्यंत येणार होता. पण आता बिग बॉस तो टॉप 3 मध्ये तर आहेच आहे वोटिंगच्या नुसार, पण बिग बॉस त्याला खरंच टॉप 3 मध्ये ठेवतील का शेवटपर्यंत, का त्याला 5व्या नंबरलाच काढून टाकतील किंवा 6व्या नंबरलाच काढून टाकतील, ते आपल्याला बघायला रंजक होईल. तर तुम्ही नक्कीच 6 वाजता तुम्ही बघा बिग बॉस मराठी सीझन 5चा. बरेचसे कंटेस्टंटचे एक डान्स परफॉर्मन्स असणार आहे, म्हणजे वैभव येडीनाचा डान्स परफॉर्मन्स असणार आहे, योगिताचा असणार आहे, बरेचशांचा असणार आहे, बरेचसे शो प्रमोट करण्यासाठी असणार आहे आणि खास म्हणजे रितेश भाऊ पुन्हा एकदा त्यांचा कमबॅक भाऊच्या धक्क्यावरती होणार आहे. तर ते 100% हात वरती काढायला तर 100% रितेश भाऊच असणार आहे. 2 नंबरला म्हणजे अभिजित दादा सावंत. म्हणजे इंडियन आयडल तर तो जिंकलाच होता, पण त्याच्यानंतर एवढा मोठा शो त्याला परत एकदा तो भेटला आणि मला तर अजूनही मी एक गेस करतोय की तो बिग बॉस हिंदीमध्ये पण ॲज अ वाईल्ड कार्ड म्हणून पण जाऊ शकतो. ह्या असू दे किंवा पुढच्या असू दे, पण मला तरी वाटते की तो जाऊ शकतो, कारण की त्याचं हिंदीमधलं काम, त्याचं मराठीमधलं काम, त्याचं हिंदीमध्ये इंडियन आयडल झालेला आहे तो, तर त्याच्यामुळं तो जाऊ शकतो. मला तर असं वाटतं, कारण की मराठीमधला एक तरी कंटेस्टंट असा असतो की तो हिंदीमध्ये जातो, तो अभिजित सावंत असू शकतो. कारण की इतर कंटेस्टंट मला बघता तर मला वाटत नाही. अरबाज एक असू शकतो, पण अरबाजनी जो गेम दाखवला होता, जे त्याला प्रेक्षकांचं जे एक संताप किंवा मग ज्याचं ते कालच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की तो आल्या निकीला काही मिठी मारली आणि तो म्हणला की माझं जे काय चालू होतं बाहेर ते सगळं फेक होतं आणि जे घरात होतं ते सगळं रिअल होतं. तर ते सगळं बघता मला तरी वाटते की तो जाण्याच्या ह्याच्यामध्ये नाही आहे, तो जाणार नाही. तर मला वाटतं की तो सोडून म्हणजे अभिजित सावंत जाऊ शकतो. तर तो टॉप 2 मध्ये त्याचा ओव्हरऑल गेम बघता अख्खे जो सीझन गेलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी एकही अपशब्द त्यांनी वापरला नाही, शिवी दिलेली नाही, कोणाला खालून पाडून बोललेलं नाही, महिलांचा रिस्पेक्ट केलेला आहे. त्याला जर का कोण काय बोलत असेल तर तो प्रत्येक वेळेला रिस्पेक्टनेच बोललेला आहे. तर तो 2 नंबरला आहे. 1 नंबरला म्हणजे आपला राजा माणूस सूरज भाऊ चव्हाण. आता बरेचशी जी लोकं असणार आहे ती म्हणतात की बाबा खरंच वोटिंगनुसार विनर ठरवतील का, कारण की बिग बॉसनी बरेचसे हे आधीचे जे एविक्शन होते ते वोटिंगनुसार नाही केलेले, ते बिग बॉसने गेमच्या नुसार केलेले. तर वोटिंगनुसार जर का
विनर ठरवणार असेल तर तो सूरज भाऊ चव्हाणच असणार आहे. आणि मित्रांनो, एक खुशखबर द्यायची झाली तर विनर हा सूरज भाऊ चव्हाण हा 100% कन्फर्मच होणार आहे. आणि त्याची एक इमेजेस ते पण आम्ही आमच्या चॅनलवरती अपलोड करणार आहे. कारण की ते जे असणार आहे ते तर लाईव्हच असणार आहे. आणि ते झाल्या तुम्हाला लगेच मी तिकडं आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपलोड करणार आहे. आपण लाईव्ह देखील येणार आहे, तुम्ही लाईव्ह देखील या. बऱ्याच दिवसांनी येणार आहे आणि काय काय झालं होतं, कशामुळं लाईव्ह येत नव्हतं ते सगळं तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही नक्कीच या. 1 नंबरला सूरज भाऊ चव्हाण असणार आहे आणि तोच टॉपला असणार आहे, तोच ट्रॉफी घेऊन येणार आहे. तर मित्रांनो धन्यवाद. तुम्हाला काही शंका असतील, काही डाऊट असतील, आम्ही लाईव्ह का नव्हतो आहे त्याच्याबद्दल आम्ही लाईव्ह एक वेगळा मी लाईव्ह घेऊन येणार आहे की का नव्हतं, काय प्रॉब्लेम होता, काय झालं होतं, ते सगळ्या विषय आम्ही येणार आहे. तर मित्रांनो धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.